ट्रॅकरचे 7 मेंबर माणिकगड इथं आलेलो आहोत. पनवेलपासून खोपोलीजवळ खोपोलीनंतर रसायनी पातळगंगा इथून जवळजवळ 1700 फूट वरती जवळजवळ 3.5 तास सुद्धा पल्ला करून आम्ही इथं आता पोहोचलेलो आहोत. नाश्ता वगैरे आम्ही इथं केलेला आहोत. या गडावर येण्याची आयडिया म्हणजे आम्ही कळसुबाई शिखर चढलो, बाकी सर्व भरपूर गड चढले, पण हा गडाचा वेगळाच इतिहास आहे. टेहळणी बुरुज म्हणून हा ओळखला जातो. भरपूर मजा घेतली. आता आम्ही नाश्त्यावर केलेला आहे. आता निघण्याच्या तयारीत आहोत. मी आता आमचे राजेंद्र रघुनाथ विचारतो. राजेंद्र, इथं आज तुम्ही इकडे आलात, इथं कसं वाटलं तुम्हाला आज? जय शिवराय. खूप छान वाटलं. माणिकगड करायचंच होतं, खूप दिवसापासून चाललेलं, परंतु अचानक दीपक दादा आहेत आमचे आणि सर्व मेंबर्स यांनी ठरवलं आणि आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत. उन्हाचे दिवस आहेत, जर कुणाला यायचं असेल तर थंडीत या. खूप त्रास होतो होता आणि खूप चालायचं ठीक आहे. या गडाविषयी थोडक्यात माहिती अशी की हे गड आहे शिलाहार राजांनी बांधलेलं आहे, परंतु त्यानंतर दुसरा भोज राजा यांनी, परंतु बखरीत असं आहे उल्लेख की हा महाराजांनी जे 108 किल्ले वगैरे बांधलेले आहेत त्यातीलच हा एक माणिकगड आहे. आणि दुसरं म्हणजे त्याला इतिहासाची साक्ष आहे अशी आहे की तहामध्ये हा गड सुद्धा त्याच्या तहामध्ये नाव आहे या गडाचं. आणि कोकण प्रांत ते घाटमाथ्यावर जाण्यासाठी या गडाचा टेलनी बुरुज म्हणून उपयोग करण्यात येतो. खूप छान आहे. आता गडावर बघण्यासारखं काही जरी नसलं तरी अवशेष आहे तिकडे. गणपती दरवाजा असेल किंवा पाण्याचे टाके, अवश्य या. जय शिवराय. धन्यवाद राजेंद्र. राजेंद्र बोलल्याप्रमाणे खरोखरच या दिवसामध्ये कोणी येऊ नका, कारण भरपूर ऊन आहे, त्रास होण्याची शक्यता आहे. पाणी कमी पडतो. पाणी वगैरे इथं म्हणजे कमी असल्यामुळे सर्वांनी थंडीच्या वातावरणामध्ये शक्यतो येताना पाणी वगैरे जास्त सोबत घेऊन या. त्याच्यानंतर मी आता बोलतो दीपक पेडणेकरने आम्हाला काल सांगितलं का आपण इकडे जाऊया, तर सुधागडला जायचं होतं. नंतर आम्ही दीपक म्हटल्यानंतर आपण माणिकगड करूया. दीपक, कसं वाटतं माणिकगडचं आहे? खूप मस्त, छान, एकदम एक्सपिरियन्स चांगला आहे आणि खूप ट्रॅकिंग आहे. पाण्याच्या बाटल्या घेऊन या. ठाकूरवाडीतनं वाटाडे येताना ठाकूरवाडीतनं या आणि एखादा वाटाडा घ्या, म्हणजे गाईड घ्या, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित वरती गडावर पोचवेल. हा, नंतर मग कुठेतरी आपण भासकू. नाही बघितला तर धन्यवाद दीपक. तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरोखरच हा रस्ता जरा चुकण्यासारखा आहे. त्याच्यामुळे एक कातकरी वाडीतून एखादा वाताडा घेऊन आलात म्हणजे वाट दाखवणारा तर बरं होईल. मी आता विचारतो आमचे वैभव ठाकूर, ज्यांना गडचिरोली किल्ल्याची जास्त माहिती आहे, ते वैभव भोईरना विचारतो. वैभव, कसं वाटला तुमचा अनुभव? तुमची ही डबल फेरी आहे. माझी डबल फेरी आहे. खूप छान वाटला आणि खरोखर जर तुम्हाला ट्रॅकिंगची आवड असेल तर माणिकगड हा एक नंबर आहे ट्रॅकिंगसाठी. एक नंबर. जंगल. जय शिवराय. धन्यवाद वैभव ठाकूर. मी आता आमचे शिवसेनाचे पक्ष प्रमुख रमेश म्हात्रे यांना बोलतो. रमेश, कसं वाटतंय? खूप छान वाटतोय. धन्यवाद. हा आपल्या द्रोणागिरी किल्ल्यापेक्षा हा कसा वाटला पल्ला? खूप लांब, खूप अलावतीपेक्षा लांब. धन्यवाद रमेश. मी आता आमचे तुळशीराम बंडांना विचारतो. तुळशीराम, बाबू बंडा. आमचा काल मला फोन आला, दीपक दादांनी तयारी केली आणि रमेश दादांनी मला फोन केला की असं असे माणिकगडला जायचं आहे. तो ठीक आहे, मी लगेच त्याला होकार दिला आणि खूप सुंदर ट्रॅकिंग आहे. खूप सुंदर ट्रॅकिंग आहे याची. येताना कृपया इथं थंडीच्या मोसमातच या आणि सकाळी 6ला ट्रॅकिंग चालू झाली पाहिजे. आणि सोबत पाण्याची बॉटल ह्या आवश्यक आहेत. पाण्याचे बॉटल आणि ट्रॅकर्स. आता आमचे मेंबर, दोन्ही मेंबरचे जे सर्व मेंबर आहेत हे सर्व ट्रॅकर्स आहेत. त्याच्यामुळे आम्हाला काय याच्यात थकवा असा काय वाटला नाही. खूप चांगले ट्रॅकिंग आहे. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद तुळशीराम बंडा. मी आता आमचे नाटककार नेपथ्य चंद्रविलास घरत यांना विचारतो. घरत सर, कसं वाटतंय? जय शिवराय. अतिशय सुंदर असा निसर्गरम्य असा हा माणिकगड किल्ला आहे. शिलाहार राजा यांच्या कारकिर्दीतला हा असावा असा नोंद आहे इथे. आणि जंगलातून जशी वाट काढावी असा सुंदर मोहक असा हा किल्ला, स्वराज्याचे वैभव म्हणून हा किल्ला एक सुंदर असा छान किल्ला आहे. आणि कोकण घाटातील बरेच असे किल्ले आहेत, त्याच्यातला हा माणिकगड किल्ला हा टेलनी बुरुज म्हणून याचा उपयोग केला जात होता.
आणि शिवाजी राजांच्या काळातला तसं झाला होता. त्या 23 किल्ल्यामध्ये सुद्धा ह्या किल्ल्याची नोंद आहे. धन्यवाद चंद्रवास भरत साहेब. शपथ जबरदस्त. आईला ही शूटिंग भारी झाली. आईला भारी काम आहे. शूटिंग बघा भारी झाली. बोला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवराय. जय शिवराय. हर हर महादेव. बहार के रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के।